Good day friends. Today in this session, we will discuss two important points. First is standardization and second is preferred numbers. So let us start a discussion about standardization. Standardization, if you look at its definition, standardization or standard is set of specification prepared by some institute, and if these norms are followed by the product, then that product is called as a standard. The norms may be for packing the material, the size of the object, its heat treatment, tolerance, surface finish, etc. In Marathi, स्टँडर्डायझेशन म्हणजे असे नियम असतात की जे एखाद्या स्टँडर्ड इन्स्टिट्यूटने बनवलेले असतात आणि जर आपला प्रॉडक्ट किंवा कुठलाही प्रॉडक्ट जर ते नियम फॉलो करत असेल तर त्या प्रॉडक्टला स्टँडर्ड असं म्हटलं जाऊ शकतं. मोस्टली इन मराठी वी यूज स्टँडर्ड. मराठीमध्ये आपण बोलत असताना स्टँडर्ड हा शब्द चांगल्यासाठी वापरतो. इथं चांगल्यासाठी वापरलेला नाहीये, चांगलं तर आहेच, पण स्टँडर्ड मीन्स बाय सम लॉ, काही नियमानुसार, बाय सम रूल्स. इफ इट इज मॅन्युफॅक्चर देन इट इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड. मोस्ट ऑफ द प्रोडक्ट दॅट यू परचेस फ्रॉम ए हार्डवेअर शॉप दे आर स्टँडर्ड. खूप वेळा एखाद्या हार्डवेअरच्या दुकानात जाऊन तुम्ही एखादी वस्तू आणता, ती स्टँडर्ड असते. स्टँडर्ड कोणत्या स्वरूपात ते पाहूयात आपण. मार्केटमध्ये आपण गेलो आणि 12 mm चा बोल्ट द्या असं म्हटलं तर त्या शॉपमध्ये आपल्याला इझिली दिला जातो. 12 mm चा बोल्ट आणतात, देतात. आपण त्यांना कुठल्याही त्याची लेंथ काय पाहिजे, मटेरियल काय पाहिजे, एक्झॅक्ट साईज 12 mm स्पेसिफाय केला असेल तरी टॉलरन्स किती असतील हे कुठल्याच गोष्टी सांगितलेल्या नसतात. स्टील वी गेट व्हॉट वी वॉन्ट. आपल्याला जे काय पाहिजे ते मिळालेलं असतं, कारण नट बोल्ट बनवताना कसे बनवायला पाहिजेत हे डिफाईन केलेलं आहे. स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ज्या आहेत, वेगवेगळ्या स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आपण मेन्शन केलेले आहेत, त्या याचे नियम बनवतात. काय साईज पाहिजे, किती टॉलरन्स पाहिजे, थ्रेडिंग त्याचं कोणत्या टाईपचं पाहिजे, एक्सेट्रा. ऑटोमोबाईल कॉम्पोनंट मध्ये नट बोल्ट्स मल्टिपल पोझिशन्सला यूज केले जातात. दे आर स्टँडर्ड. आपण टायरचं एक्झाम्पल पण घेऊ शकतो. टायर तुम्ही पाहिलं तर ज्या ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्या टायर मॅन्युफॅक्चर करत नाही. टाटा, बजाज ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत, पण टायर मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपनीज आहेत, सीएट, एमआरएफ किंवा कोणत्या सुद्धा, इव्हन आपल्या एखादं व्हेकल असेल आणि त्याला एमआरएफचा टायर असेल, काही दिवसांनी खराब झाला तर आपण सीएट कंपनीचा किंवा गुडियरचा टायर घेऊन त्याला बसवू शकतो. फिटमेंट कशी पॉसिबल आहे? दोन वेगळ्या कंपनीज आहेत, दुसरा टायर घेतला तरी सेम साईज मध्ये येतो, जवळपास क्वालिटी सेम असते, स्पेसिफिकेशन सेम असतात. दिस इज बिकॉज ऑफ स्टँडर्ड्स. यांच्या प्रॉपर्टीज, साईज हे सगळं डिफाईन केलं गेलेलं आहे, त्या पद्धतीनं बनवलं जातं. देर आर नंबर ऑफ ऍडव्हान्टेजेस ऑफ स्टँडर्डायझेशन. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा स्टँडर्ड आहेत. बेअरिंग स्टँडर्ड आहेत. सायकलचे ज्या स्पोक असतात, तारा चाकाच्या, त्या सुद्धा स्टँडर्ड आहेत. त्याचं डिफाईन करायची आवश्यकता नाही. इट इज वेल डिफाईन्ड आणि तुम्ही फक्त मागितलं की त्या साईज मध्ये आपल्याला मिळून जातं. या स्टँडर्डायझेशनचा ऍडव्हान्टेज काय आहे? फर्स्ट, मास प्रोडक्शन इज पॉसिबल. खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग पॉसिबल आहे. एमआरएफ ते पाहत नाहीत किती गाड्या, कोणत्या गाड्या, त्यांना जे टायर बनवायचे ते मोठ्या प्रमाणात बनवतात. ड्यू टू दिस स्पेशलायझेशन इज पॉसिबल. चांगल्या चांगल्या क्वालिटीचे टायर बनवायला ते कॉन्सन्ट्रेट करू शकतात. कॉस्ट इज रिड्युस्ड. त्यांना बाकीचं कोणती गोष्ट विचार करायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, म्हणजे एखादा ऑटोमोबाईल व्हेकल कंपनीने जरी टायर मॅन्युफॅक्चर केला तरी तो एमआरएफ इतका स्वस्त बनवता येणार नाही. हे आता सिद्ध झालेलं आहे. किंवा एसकेएफचे जे बेअरिंग्स आहेत, जगामध्ये खूप कमी कंपनीज आहेत की ज्या एसकेएफच्या क्वालिटीचे बेअरिंग आणि त्यांच्या कॉस्टमध्ये बनवू शकतात. सो दे आर पायोनियर्स इन बेअरिंग. ते बनवतील ते बेअरिंग सगळीकडे यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ प्रोडक्ट दे आर स्टँडर्ड अँड दिस हॅज resulted in less cost.
स्पेशलायझेशन असल्यामुळे कितीही बनवा, स्पेशलाइज मशीन्स घ्या आणि कमीत कमी कॉस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग पॉसिबल आहे. इंटरचेंजेबिलिटी म्हणजे कुठेही आपला एखादा कॉम्पोनंट खराब झाला, नट बोल्ट गेले, टायर गेला, तर तुम्ही इझिली तो रिप्लेस करू शकता. सो दिस इज कॉल्ड ॲज स्टँडर्डायझेशन. द पर्पज इज ट्रेड. इथं मेन्शनही केलेलं आहे की वी शुड अचीव्ह युनिफॉर्मिटी, वी शुड अचीव्ह स्पेसिफाईड क्वालिटी, सेफ्टी एटसेट्रा. जे स्टँडर्ड्स बनवणाऱ्या काही इन्स्टिट्यूट आहे, इथं आपण 10 इन्स्टिट्यूट मेन्शन केलेले आहेत. आणखीनही असतील किंवा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट असतात. इंडियामध्ये पाहिलं तर ISI इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट आहे. जागतिक दर्जाला ISO इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. अमेरिकन कंपनीज किंवा अमेरिकन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट बऱ्याच आहेत ज्या स्पेसिफिकली मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा वेल्डिंगसाठी. तुम्ही SAE 2040 वगैरे ऐकलं असेल. SAE स्टँड्स फॉर सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स. अमेरिकेची संस्था आहे ज्यांनी ऑइलसाठी कोणत्या ग्रेड पाहिजे, किती विस्कॉसिटी पाहिजे हे स्पेसिफाय केलं. आणि मग आपल्याला जेव्हा इंजिन ऑइल किंवा लुब्रिकेशन ऑइल घ्यायचं असतं, आपण इझिली मार्केटमध्ये जाऊन SAE 20 किंवा 20W40 या ग्रेडनी मागितलं तर कोणत्याही कंपनीचा असू द्या, कॅस्ट्रॉल असू द्या, गल्फ असू द्या, दे विल गिव्ह स्पेसिफिक प्रॉपर्टीज. त्या ऑइल कडून ज्या प्रॉपर्टीज एक्सपेक्टेड आहेत त्या मॅच केलेल्या असतात. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ स्टँडर्डायझेशन. वेगवेगळ्या कंपनीचे स्वतःचे पण स्टँडर्डायझेशन असतीलच. इव्हन सिम्पल डेली लाईफ मधलं एक एक्झाम्पल सांगतो. कचऱ्याचं आजकाल तुम्ही पाहत असाल 2 टाईपच्या बास्केट्स यूज केल्या जातात की ज्याच्यामध्ये ग्रीन आणि ब्ल्यू. आणि दिस इज स्टँडर्ड की बाबा ग्रीन मध्ये तुम्ही ओला कचरा जो आहे तो टाका, खाण्याच्या वस्तू पासून बनणारा किंवा कुजणारा, आणि जो कुजत नाहीये तो ब्ल्यू मध्ये टाका. इट बिकम्स इझी टू हँडल. सहज तुम्ही पाहिजे असं उचलून कलरनुसार टाकू शकता. कंपनीमध्ये सुद्धा कलर कोडिंग हे त्या कंपनीनुसार स्टँडर्ड यूज केले जातात. इव्हन ट्रॅफिक मध्ये तुम्ही पाहिलं असेल, कुठल्याही देशात जावा, रेड लाईट स्टँड्स फॉर डेंजर ऑर वेट. वेटचा जो सिग्नल आहे थांबा, तो सिग्नल जगामध्ये कुठेही लाल केलेला आहे. दिस इज स्टँडर्ड. मग स्टँडर्डायझेशन आपण कॉम्पोनंट्सच्या बाबतीत पाहूयात, मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत पाहूयात. जगामधले जे फॉलो केले जातात किंवा आपल्या हाऊस होल्डमध्ये जे अप्लाय केले जातात ते आपल्या सिलेबसशी संबंधित नाही, स्टँडर्ड असले तरी. इव्हन लाईटचे स्विचेस तुम्ही पाहिले असतील, मोबाईलचे कनेक्टर तुम्ही पाहिले असतील. कुठल्याही कंपनीचा मोबाईल असू द्या, त्याचे चार्जिंगचा जो कनेक्टर आहे, जास्तीत जास्त आता 2 शेप्स अवेलेबल आहे. एक थोडासा स्मॉल साईज आहे आणि एक C शेप मध्ये. दिस इज स्टँडर्ड. मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, कॉम्प्युटरला कुठल्याही कनेक्टर आहे, मोबाईल इझिली फिट होऊ शकतो किंवा कीबोर्ड, माऊस, त्यांचे जे कनेक्टर आहेत ते आता सगळे स्टँडर्ड झालेले आहेत. व्हरायटी असेल तितकं कॉस्ट वाढत जातं. सो स्टँडर्डायझेशन ची नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते एक्झामला. पुन्हा एकदा डेफिनेशन पहा तुम्ही की इट इज अ सेट ऑफ स्पेसिफिकेशन defined by a certain body or organization to which various characteristic of a component, a system or a product should conform. तुमच्या प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक त्या स्टँडर्डला मॅच व्हायला पाहिजेत किंवा त्यानुसार असल्या पाहिजेत. द कॅरेक्टरिस्टिक इन्क्लूड डायमेन्शन्स, शेप, टॉलरन्स, सरफेस फिनिश, मटेरियल, मेथड ऑफ टेस्टिंग, मेथड ऑफ यूज, मेथड ऑफ पॅकिंग, स्टोरिंग एटसेट्रा. सगळे स्टँडर्ड आहेत. कसं पॅक केलं पाहिजे, कसं बनवा, कसे टेस्ट केले पाहिजे. द पर्पज ऑफ स्टँडर्डायझेशन इज टू एस्टॅब्लिश द नॉर्म्स इंटेंडेड टू अचीव्ह युनिफॉर्मिटी. एक सारखेपणा येण्यासाठी नियम केलेत, पण ते नियम बाकीच्यासाठी सुद्धा आहेत. सेफ्टीसाठी आहेत, क्वालिटीसाठी आहेत. नुसतं एकसारखं बनवायचं नाहीये. स्पेसिफाईड क्वालिटी, इंटरचेंजेबिलिटी अँड पुट रिझनेबल लिमिट ऑन व्हरायटी. अननेसेसरी व्हरायटी. मोबाईलचंच एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतो. चार्जरचे जर एंड शेप वेगवेगळे असतील, प्रत्येक कंपनीचा वेगळा असेल, तर तुम्हाला तेवढे नंबर ऑफ चार्जर कॅरी करावे लागतील. आता तसं होत नाही. 1 किंवा 2 व्हरायटी तुम्ही लिमिट केल्यामुळे कोणत्याही कंपनीचा चार्जर किंवा कोणत्याही टाईपचा चार्जर कोणत्याही मोबाईलला सूट होतो. दिस इज स्टँडर्ड्स.
इंटरनली वेगवेगळ्या कंपनीमध्ये पण स्वतःचे स्टँडर्ड असतात. त्या कंपनीमध्ये म्हणजे समजा लाल, हिरव्या, निळ्या बॅग ठेवल्या असतील आणि लाल मध्ये जेही काही टाकलंय ते फेकून द्यायचे किंवा स्क्रॅप आहे. मग साधा कामगार आला तरी त्याला पाहावं लागत नाही की काय आहे, लाल कलर मध्ये जे दिसतंय ते त्यांनी उचलायचंय आणि फेकून द्यायचंय. दिस इज सिम्पल स्टँडर्ड. वेगवेगळ्या कंपनीचे स्वतःचे स्टँडर्ड असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. मास प्रोडक्शन इज इझी, इंटरचेंजेबिलिटी म्हणजे एक प्रॉडक्ट तुटल्यानंतर तो तुम्ही दुसऱ्या त्या टाईपच्या कॉम्पोनंटनी सहज रिप्लेस करतात. त्याच्यासाठी स्पेशली तुम्हाला बनवायला जावं लागत नाही. इव्हन डिझाईन मध्ये ऍज अ डिझाईन इंजिनियर तुम्ही एखादी कॉम्पोनंट डिझाईन करत असाल आणि त्याच्यामध्ये समजा बोल्ट आपण डिझाईन करतोय आणि त्या कॉम्पोनंटला 11.5 mm चा बोल्ट पाहिजे असं आपल्याला दिसलं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना, आणि मार्केटमध्ये 12 mm इझिली अवेलेबल असेल तर आपण 12 mm चा बोल्ट तिथं युज केला पाहिजे, कारण त्याची कॉस्ट खूप कमी असेल. वेगळ्या कंपनीज बनवतायत, इझिली अवेलेबल आहे. तुम्हाला 11.5 mm चा बोल्ट बनवायचा असेल तर त्याची कॉस्ट ट्रिमेंडसली हाय होईल आणि इव्हन तो तुटल्यावर इंटरचेंज करू नाही शकणार, पुन्हा तसाच बनवून घ्यावा लागेल. सो दिस इज ऍडव्हान्टेज ऑफ स्टँडर्डायझेशन. ज्या वेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांची नावं पण तिथं मेन्शन केलेली आहेत. सेकंड जो पॉइंट आहे आजचा, प्रोडक्शनशी संबंधित आहे. समजायला स्लाइटली डिफिकल्ट आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा कॉम्प्लिकेटेड आहे. इमॅजिनेशन पॉवर थोडीशी नीट ठेवा, तुम्हाला समजेल व्हॉट इज मीन बाय प्रिफर्ड नंबर्स. प्रेफर नंबर या शब्दाचा अर्थ जे प्रेफर केले जातात, ज्यांना प्राधान्य दिलं जातं, चॉईस असलेले, आपल्याला जे पाहिजे किंवा आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या सॅटिस्फाय करणारे हे नंबर आहेत. दे आर कॉल्ड ऍज प्रेफर्ड नंबर. एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे एखादा शाफ्ट आहे 1 mm साईज असलेला आणि 10 mm साईज असलेला. एक शाफ्ट 1 mm आणि दुसरा जो आहे तो 10 mm चा आहे आणि याच्या मधल्या साईज आपल्याला 5 साईज बनवायच्या आहेत. 1 आणि 10च्या मध्ये 5 साईज बनवायच्या आहेत. तर त्या कोणत्या असतील? काही लोक 1, 3, 5, 7, 9 हे बनवतील. काही लोक 1, 2, 3, 5, 7 अशा ठेवतील आणि 10. सो नंबर ऑफ परम्युटेशन और नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स इज पॉसिबल. पाहिजे त्या साईज मध्ये बनवता येतील. पहिला फिक्स आहे 1 आणि शेवटचा 10 फिक्स आहे आणि मध्ये 5 आपल्याला स्टेप बनवायच्या होत्या. किती पण व्हॅल्यूज येऊ शकतात, कोणतेही साईज सिलेक्ट केले जाऊ शकतात. मग कोणते केले पाहिजे? जे केले जातात किंवा जे वापरले जातात ते आर कॉल्ड ऍज प्रेफर्ड नंबर. आणि हे प्रेफर्ड नंबरचा जो कन्सेप्ट आहे तो फ्रेंच बलूनिस्ट चार्ल्स रेनर नावाचा जो आहे त्यांनी पहिल्यांदा हा कन्सेप्ट मांडला. कशी आपण साईज सिलेक्ट केल्या पाहिजे. मशीन्स असतील वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये बनवायच्या आहेत किंवा कॉम्पोनंट असेल वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये बनवायचे आहेत. मोटर असतात आपल्या इलेक्ट्रिक मोटर, मग त्यांच्या ज्या साईज आहेत, किती साईज मध्ये, किती एचपी मध्ये मिळू शकतात, या ज्या साईजचं व्हेरिएशन आहे दॅट इज or the size they are used or selected by with the help of this preferred number. पुन्हा एकदा एक स्टेप 1 आहे, दुसरा साईज 10 आहे, मधल्या 5 स्टेप कशा बनवायच्या, नंबर ऑफ कॉम्बिनेशन पॉसिबल आहे. पण चार्ल्स रेनरडनी असं सुचवलं की जॉमेट्रिक सिरीज मध्ये बनवा. म्हणजे मधल्या ज्या साइजेस आहेत R5, R10, इथं R5 चे नंबर मी दिलेले आहेत पेज नंबर 7 ला. R5 मध्ये जे नंबर येतात म्हणजे पहिला शाफ्ट 1 साईजचा असेल तर दुसरा 1.6, तिसरा 2.5, तिसरा 4, चौथा 6.3 आणि 5वा 10. या साईज त्यांनी दिल्या. या ज्या दिल्या गेल्या त्या साईज जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे पुढच्या नंबरला जर पहिल्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर जी व्हॅल्यू येते तीच त्याच्या पुढच्या नंबरला सेकंड नंबरनी डिवाइड केल्यानंतर येईल. नॉट मल्टिप्लाय, सॉरी, डिवाइड. म्हणजे सेकंड नंबर जो आहे 1.6
आणि पहिला नंबर आपला 1 होता. 1.6 ला 1 ने डिवाइड केलं तर आपल्याला 1.6 मिळेल. सिमिलरली तिसरा नंबर जो आहे 2.5 आणि दुसरा 1.6, 2.5 ला 1.6 ने डिवाइड केलं तरी तुम्हाला रेशो 1.6च मिळेल. जवळपास अप्रॉक्सिमेट केलेलं असतं, नियरेस्ट राऊंड फिगर घेतलेली असते. चौथा जो नंबर आहे 4 त्याला 2.5 ने डिवाइड केलं तरी जवळपास 1.6च येणार आहे. याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणतात. मग सगळ्या ज्या साइजेस आहेत त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये यूज केल्या जातात. आपल्या ज्या करन्सी नोट्स आहेत, पैशाच्या नोटा, त्या सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. नोटांच्या व्हॅल्यू बघा तुम्ही, 1 रुपयाची नोट असते, 2 ची असते, 2 नंतर 5 ची नोट आहे, 10 ची आहे. तुम्ही कधी विचार केला नसेल की 3 आणि 4च्या नोटा का नाहीत, 7 ची का नाही, 8 ची का नाही. बनवता येऊ शकते, बनवायला काही अडचण नाहीये, बट दॅट विल इन्क्रीज अननेसेसरी व्हरायटी. बिनकामाची व्हरायटी होईल, त्याची आवश्यकता नाहीये. जर तुम्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आकडे घेत गेला, म्हणजे 2 ला 1 ने डिवाइड केलं तर 2 येणार आहे, 5 ला 2 ने डिवाइड केलं 2.5, म्हणजे नियरेस्ट राऊंड फिगर घेतली, 2 चीच व्हॅल्यू आहे. 10च्या नोटेला 5 ने डिवाइड केलं तरी 2 मिळेल, 20च्या नोटाला 10 ने डिवाइड केलं तरी 2च मिळणार आहे. 50 ला 20 ने डिवाइड केलं 2.5 म्हणजे नियर अबाउट 2. अगेन 100 ला 50 ने डिवाइड केलं 2च मिळते. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये केलेलं आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा ऍडव्हान्टेज असा आहे की जे छोट्या व्हॅल्यूज आहेत तिथं जवळ नंबर येतात. म्हणजे 1 ची नोट आहे, 2 ची आहे, पण 2 नंतर स्टेप वाढली 5 ची, 5 नंतर आणखीन स्टेप वाढली 10, 10 नंतर पुढची स्टेप पुन्हा 10 ची आहे 20. मोठमोठ्या साईज होत जातील तसे हे नंबर लांब जातात आणि छोट्या जशा होत जातील तशा जवळ येत जातात. आणि असे नंबर घेतल्याने ही सिरीज प्रॉपरली कव्हर होते असं दिसलेलं आहे. म्हणजे आपले जे व्यवहार आहेत ते नोटांशी संबंधित खूप सुरळीतपणे चालतात. कारण या नोटा आहेत, तुम्ही 3 ची, 7 ची, 9 च्या अशा सगळ्या नोटा छापल्या असत्या तर खूप व्हरायटी झाली असते आणि कॉम्प्लिकेशन्स पण झाले असते. शार्प साइजेस असतील, मशीन साइज असेल, ह्या सगळ्या या सिरीज मध्ये घेतल्या जातात. आणि सिरीजचा जो कॉमन रेशो असतो, कॉमन रेशो काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे, सपोज ए इज फर्स्ट नंबर इन द सिरीज अँड क्यू इज कॉमन रेशो. आपल्याला किती कॉमन रेशो पाहिजे, क्यू पाहिजे असेल आणि किती मध्ये स्टेप पाहिजे, 5 पाहिजे, 10 पाहिजे, 20 पाहिजे, 40 पाहिजे. रेनरडनी जे सिरीज सुचवलेली आहे की पहिला नंबर 1 असावा आणि 5वा किंवा 10वा किंवा 20वा नंबर हा 10 असावा. मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते या सिरीजच्या सहाय्याने काढल्या जातात. पेज नंबर 6 वर एक टेबल दिलेला आहे. जर R हे जे आहे तो चार्ल्स रेनरडचा सन्मान, याला S5 पण म्हटलं जातं, सिरीज ऑफ 5, सिरीज ऑफ 10, पण R हा नंबर चार्ल्स रेनरड साठी यूज केलेला आहे, म्हणून R5, R10 या नावाने या सिरीज ओळखल्या जातात. त्याचा जो कॉमन रेशो आहे दॅट इज 5√10. 5√10 ची व्हॅल्यू 1.58 आहे. 5th रूट ऑफ 10 मध्ये 5 स्टेप येतील. 10th रूट ऑफ 10 घेतलं तर मध्ये 10 स्टेप येतील, 1 आणि 10च्या मध्ये 10 स्टेप मिळतील. 20 घेतलं तर 20 स्टेप मिळतील. त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत 1.58, इथं 1.6 तुम्ही अप्रॉक्सिमेट घेऊ शकता. म्हणजे 1 नंबर घेतला आणि त्याला 1.58 नी 5 वेळा मल्टिप्लाय केलं, 1 into 1.58 इज 1.58. पुन्हा 1.58 ला 1.58 नी मल्टिप्लाय केलं तर 2.5 च्या आसपास येईल. त्याला 1.58 नी मल्टिप्लाय केलं 4 येईल. 4 ला 1.58 नी मल्टिप्लाय केलं 6.4 येईल आणि त्याला 1.58 नी मल्टिप्लाय केलं तर 10 मिळेल. म्हणजे 5वी स्टेप 10 मिळेल. तुम्हाला 10 स्टेप पाहिजे असेल, 10√10 ची जी व्हॅल्यू आहे 1.26, त्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करा आणि या पद्धतीनं साईज बनवा. मशीनच्या ज्या साईज असतात, शाफ्टच्या साईज असतील, बोल्टच्या असतील, इलेक्ट्रिकल मध्ये कॅपॅसिटरच्या, फ्यूजच्या, यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मॅन्युफॅक्चर करत असताना R सिरीजचा जॉमेट्रिकल सिरीज मध्ये वापर केला जातो. किती पाहिजे ते आपला प्रश्न आहे किंवा रिक्वायरमेंट नुसार मधल्या स्टेप किती घ्यायच्या. पण R10 घेतलं तर पहिला नंबर 1 असेल तर 10 स्टेप नंतर 10 मिळतं.
R5 घेतलं तर पहिला नंबर 1 असेल तर 5 स्टेप नंतर 10 मिळेल. R20 घेतलं, R20 चा जो रेशो आहे 1.12, 1.12 च्या स्टेप मध्ये तुम्ही टाकत गेला, पहिला नंबर 1 असेल तर 20वा नंबर तुम्हाला 10 मिळेल. And this was suggested by Charles Renner. The series is geometric series widely used for manufacturing or selecting different sizes. किती सुद्धा साइजेस घेता आले असते, खूप व्हरायटी झाली असती आणि इम्प्रॉपर कव्हरेज झालं असतं. मी तुम्हाला सांगितलं 1 to 10 मध्ये 1, 3, 5, 7 and 10 असे 5 नंबर घेतले, इट विल नॉट बी हेल्पफुल. अजिबात यूज होणार नाही, प्रॉपर सिरीज कव्हर होणार नाही. कारण लहान साईज जेव्हा पाहिजे असतात मशीनच्या, ते जवळ व्हॅल्यू म्हणजे 1 पॉवरची मोटर नको असेल तर तुम्हाला 2 ची लागू शकते, पण 1 नंतर 3 नकोय. आणि जॉमेट्रिक सिरीज मध्ये तुम्हाला असं दिसेल की ज्या छोट्या व्हॅल्यूज आहेत ते जवळ येतात. जशा व्हॅल्यू मोठ्या होतील तशा त्या वाईड लांब जात आहेत. नोटाही बघा तुम्ही, 100 नंतर 200 ची नोट आहे, 100चा गॅप आहे. पण 50 नंतर 100 ची नोट आहे, 50चाच गॅप आहे. 20 नंतर 50 ची नोट आहे, 30चा गॅप आहे. पण 1 रुपयाच्या नोट नंतर 2 ची नोट आहे म्हणजे 1 रुपयाचा गॅप आहे. गॅप वाढत जातो. अँड दिस कव्हरेज इज हायली युजफुल. इव्हन ऑटोमोबाईलचे जे गिअर असतात, गिअर रेशो जे असतात, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, यांचे गिअर रेशो सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतात. पहिला आणि सेकंड गिअर यांचे जे रेशो आहेत, तिसरा आणि चौथा किंवा सेकंड आणि थर्ड, हे तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये दिसतील, जे तुम्ही चॅसिस मध्ये किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी शिकलेला असावं. मग पुन्हा एकदा 1-2 मिनिटांमध्ये आपण आजचे जे 2 पॉइंट्स आहेत ते पाहूयात. टुडेज फर्स्ट पॉइंट वॉज स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशन मीन्स specifications prepared by some standard institute and the product should match that specification. So due to this is called as standardization. The specifications are of size, shape, packing, dimensions, testing, etc. हे सगळे स्पेसिफिकेशन असतात आणि तो मॅच करणारा प्रोडक्ट इज स्टँडर्ड. आणि दुसरा जो पॉइंट पाहिला दॅट इज प्रेफर्ड नंबर्स. प्रेफर्ड नंबर म्हणजे असे नंबर की जे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत आणि ज्यांचा वापर आपण वेगवेगळ्या साईज मॅन्युफॅक्चरिंग साठी वापर केला जातो. चार्ल्स रेनर या सायंटिस्टच्या नावाखाली, लास्ट मिनिट आहे, चार्ल्स रेनर चा सन्मान म्हणून या सिरीजला आपण R सिरीज असं म्हणतो. आणि R5, 10, 20, 40, 80 च्या व्हॅल्यूज आपण तिथं मेन्शन केलेल्या आहेत. त्यांचा रेशो काय आहे, मग या रेशोचा वापर केला जातो साईज, बोल्ट साईज, शाफ्ट साईज यांचं डिटरमाइन करण्यासाठी. स्टँडर्ड बनवायचंय, एखाद्या कंपनीला पाहिजे नको पाहिजे, पण आपण बनवणार असू तर या सिरीज मध्ये बनवले जातात आणि त्याचा यूज केला जातो. मास प्रोडक्शन बिकम्स इझी अँड कॉस्ट इज रिड्युस्ड. हे 2 पॉइंट थोडेसे समजायला स्लाइटली डिफिकल्ट असतील, पण तुम्ही नोट्स 1-2दा पाहिल्या तर तुम्हाला क्लिअर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.